फॅशन टेलर. डिझाईन छान केला सगळी. हा काट लावून प्रिन्स आहे ना हे. पाठीमागची बाजू दाखवली. छान झाले खरं. इथे एक बटन लावाय पाहिजे तसा. छान वाटलं. आता कुठलं लावणार? प्लेन लाल. हा लोटा काय केलाय सगळा. ती 3,500ची साडी आहे ना मी. प्युअर मध्ये येत्या घरी. या चाललं का? बघा इकडे बघा. मोरया प्लस पार्ट टाइम जॉब आहे आमचा. आणि तुझं? हा माझं काय नाही, गरीब माणूस आहे. कुठल्या अँगल ना गरीब आहेस? ₹1 नाही माझ्याकडे. कामाला जा की म्हणजे येतात. किती राहून दे, काही करत नाही आम्हाला. सॅक रिपेअरला टाकले ती घेऊन ये. त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे. संध्याकाळी मी बनवत आहे कांद्याचा जो पराठा असतो, ऑनियन पराठा, तर तो बनवत आहे. त्याच्यासाठी कांदा आपल्याला एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे. इथं माझा थोडासा जाडसरच झालेला आहे. ह्याच्यापेक्षा पातळ कांदा चिरला पाहिजे. अगदी भज्याला असतो बघा कांदे भजीला, तसा कांदा पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घातलेला आहे. कांदा आधी व्यवस्थित तो हे असं हे करून घ्यायचं, सुट्टा सुट्टा करून घ्यायचा. त्यानंतर उकडलेला बटाटा घालायचा. त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, चाट मसाला घालायचा यामध्ये. आणि थोडंसं बेसन असलं तुमच्याकडे तर बेसन पीठसुद्धा यामध्ये घालू शकता. आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आणि एक जीव मात्र सगळं झालं पाहिजे. जे जे मिश्रण आपण हे केलेलं ते सगळं कांद्याला लागलं पाहिजे. आणि खूप छान पराठा होतो. एकदा करून बघा. आणि सकाळ सकाळी जर नाश्त्याला आपण असा पराठा दिला तर एकच नंबर. त्यानंतर 2 चपात्या लाटून घ्यायच्यात आपल्याला. आता मी ही एक चपाती लाटत आहे आणि आणखीन एक चपाती लाटणार आहे. अशा 2 चपात्या लाटून घ्यायच्या. आणि त्यानंतर खालची जी चपाती असते आपली, त्या चपातीवर जे कांद्याचं मिश्रण होतं ते सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं. मी सुद्धा हा पराठा पहिल्यांदाच बनवला, पण मला पण खायला पण आवडला आणि करायला सुद्धा आवडला. हा पराठा आपल्याला 2-3 प्रकारे करता येतो. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक पद्धत दाखवलेली आहे, तर आणखीन एका व्हिडिओमध्ये मी दुसरी पद्धत तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ती सुद्धा पद्धत खूप छान आहे. पण तो पराठा थोडासा याच्यापेक्षा जाड होतो, पण तो पण पराठा खूप छान होतो. आणि त्यानंतर अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे. त्यामध्ये लहान चाकू मला कुठे सापडेनाच, कारण आज मला एक सुवासिनी वाढायची होती, त्याचा एक गोंधळ होता. आणि तुमच्यासोबत पराठ्याचं एक मला शेअर करायचं होतं ते, त्यामुळे ते चाकू कुठं मला गावं ना, भांड्यात होता काय कुठं होता. आणि त्यात आमच्याकडे आज पाणी एक आलेलं नव्हतं. सगळं भांडी बिंडी भरून ठेवलेली होती पाण्याची, त्यामुळं काय सगळा घरभर पसाराच झालेला होता. आणि अशा पद्धतीने रोल बनवायची आणि आपण परत ते लाटून घ्यायचे आहेत. थोडंसं पीठ लावायचं खालनं वरनं आणि व्यवस्थित ते लाटून घ्यायची. जास्त पातळ पराठा हा करायचा नाही, कारण की जास्त पातळ होतच नाही तो, कारण कांद्याचे स्लाईस वगैरे आतनं असतात आणि एकतर आपण कट केलेला असतो, त्यामुळं जास्त पातळ काय होत नाही. जेवढं लाटता येईल शक्य होईल तेवढं लाटायचं. आणि मग तुम्ही बटरवर, तुपावर किंवा तेलावर कशावरही भाजू शकता. पण चवीला एक नंबर पराठा झालेला होता. 3च केले मी, कारण मला ट्राय करायचे होते कसे होतात काय होतात ते. पण पहिल्या ट्रायमध्येच खूप छान वाटलं. आणि भाजत असताना मात्र एकदम करपूस असं भाजायचं. हे करायचं नाही, भाजायला कोणतीही गडबड करायची नाही, एकदम करपूस भाजायचं म्हणजे छान लागतात. आता मी इथं चपात्या करून घेतलेल्या होत्या आधी, आणि त्यानंतर हा पराठा सगळ्यात शेवटी मी बनवत आहे. तर एकदम करपूस असं भाजून घेतलं की टेस्टला खूप छान, भाजतानाच पराठा खूप छान वास येत होता. आणि कोथिंबीर जर असली तुमच्यामध्ये तर कोथिंबीरसुद्धा घालायची. जे आपण मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट जरी घातला तरीसुद्धा चालेल. आणि हे बघा अशा पद्धतीने झालेले आहेत आणि करून ठेवल्याच फस्त झालेले आहेत पराठे ते.
तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. मला तर आवडले, पहिल्यांदाच बनवले. उरलासे ओंकारे तुझ सत ओळखती, दीप्ती रूपससी गायते, जागृत होई आत्मय रामा, अनामा सचित सुख घनधामा, गुरु साक्षात परब्रह्म अखिल. आणि आज होती मोहिनी एकादशी, वार होता सोमवार. तर आज ही फुला नाही गेलेली आणि त्यांना त्या काकीने बेलसुद्धा दिलेला आणि मी तुळससुद्धा आणायला लावलेली. तर विष्णू सहस्त्रनामाने 1000 नावं विष्णूंची मी मोबाईलला लावून दिलेली आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत मी तुळस वाहिलेली आहे. तुळशीची पानं काही जास्त नव्हती, मंजुळाच जास्त होत्या, पण जे होतं ते मी वाहिलेलं आहे. आणि कृष्णाला ही फुलं खूप आवडतात बघा. एक फुलं घातलं की एक तोळा सोनं घातल्यावानी असतं, त्यामुळं ती फुलंसुद्धा आज मिळाली. म्हणजे बघू शकता, एकदा आपल्याला म्हणजे इच्छा मनात नसताना, काही नसताना, सगळं ह्याने म्हणे नसतानासुद्धा बघा, मला वाटलं नव्हतं की आज सगळंच मिळेल. बेल पण मिळाला, तुळस पण मिळाली आणि ही जी आपली ह्याची फुलं आहेत, या फुलांचं नाव काय लक्षात नाही माझ्या, पण ती फुलं आहेत ती पण मिळाली. आज एकादशीच्या दिवशी बरोबर कृष्णाला मिळाली फुलं ती. आणि महाराजांना पण मी त्यातले 1-2-3 फुलं वाहिलेले आहेत. महाराजांना पण तुळस वाहिलेली आहे, बेल पण वाहिलेला आहे, कारण महाराजसुद्धा शंकराचा विष्णूचा अवतारच आहे, त्यामुळं त्यांनासुद्धा मी बेल परत ती फुलं तुळस सगळंच वाहिलेलं आहे. पिवळी फुलंसुद्धा आज मिळाली. मला देवाऱ्याकडे बघून आज खूप छान वाटत होतं. हाय, शुभ सकाळ, शुभ सोमवार सर्वांना आणि ओम नमः शिवाय. सगळी माझी आता कामं आवरलेली आहेत घरातली. चपात्या या दोघांपुरतीच करायचे, पीठ मळलेलं आहे. रात्रीची बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, त्यामुळे तेवढंच बनवणार आहे. काल मी कांद्याचा पराठा बनवलेला, खूप छान होतो आणि साहित्य पण जास्त लागत नाही. घरात जे साहित्य असतं त्यातनंच होऊन जातो. नक्की ट्राय करून बघा. आणि सारखं एकच पोरांना दिलं की खात नाही आणि आपल्यालासुद्धा काहीतरी नवीन असं म्हणजे खायला छान वाटतं, त्यामुळं नक्की ट्राय करून बघा. जास्त काय मसाला लागत नाहीत. त्यामध्ये तुम्ही बेसन पीठ ॲड केला तरीसुद्धा चालतं आहे. मी उकडलेला बटाटा घातलेला होता. चला, आज हे फुला नाही गेले आणि त्या काकीनी बेलसुद्धा दिला. आणि आज आहे एकादस, मोहिनी एकादस. तर तुळस पण यांना मी आणायला लावली. परत विष्णू सहस्त्रनाम फलश्रुतीसकट मोबाईलला लावलेलं, परत त्याच्यासमोर मी पण म्हटलं पुस्तकात बघून. आणि 108 विष्णूंची नावं पण मोबाईलच लावली आणि तुळस वाहिलेली आहे. आता किती म्हणजे जेवढी होती तेवढी वाहिली. मोबाईलला नावं लावली आणि मी नुसता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत एक पान तुळशीचं घालत होती. मंजुळा पण खूप होते आणि उन्हामुळं तुळसच नाही आहे आणि उकडाय तर असं लागले काय विचाराय नको, भयंकर उकडायला आली. आणि आता जाणार मी दुकानात. चपाती तेवढ्या आवडते. आज उपवास आहे, खरं काही केलेलं नाही मी शाबूतीन, कारण पित्ताचा त्रास भरपूर व्हायला लागला आहे, त्यामुळं शाबू बंदच करणार आहे आणि चहासुद्धा बंद करणार आहे. चहा तर सध्या तरी एकच टाईम घेत आहे, तरीसुद्धा भरपूर असं पित्त होत आहे. पित्ताला एक काय करायचं हे सुचना झालं. आता ज्यासमोर आमच्या इथं डॉक्टर नाही त्यांनी दिलेलं आहे पातळ औषध, ते आणून आता खाणार आहे, जरा म्हणजे पिणार आहे, बघणार आहे. त्या म्हटल्यात ते बाटली ती संपवा म्हणजे हे होते, एका बाटलीत पित्त पूर्ण कमी येतं आणि नंतरनं पण म्हणजे बऱ्यापैकी होत नाही पित्त असं म्हटलं. नाही तर सरळ एरंडेल आणायचं तेल आणि एरंडेल तेलानं पण बघा पोटा साफ होतो आणि पित्त सगळं निघून जातं. खरं म्हणजे वर्षातनं एकदा एरंडेल तेल घ्यायला पाहिजे 1-2-3 वेळा. तर आता मी तसंच करणार आहे. नाही झालं तर एरंडेल तेल आणायचं, कोमट पाण्यात घालून प्यायचं, एक पोहे खायचं, चमचाभर घ्यायचं, एक 4-5 वेळा म्हणजे टॉयलेटला झालं की मग पित्त सगळं निघून जातं आणि शांत वाटतं. आणि आधीची लोकं पण एरंडेल पेत होतीत बघा. आत्ताच आपलं हे काय गोळ्या औषधं काय नव्हते झालेलं आहे. श्री गेलेलं आहे सकाळी तासाला. आज त्याचा ट्युशन पण चालू झालेला आहे आजपासून. तर आता तो येईल, आले की चालू करते खायला दे म्हणून आधी चपात्या बनवूया. चला, काल मी व्हिडिओत म्हणजे थोडंसं मन मोकळं केलेलं, म्हणजे आईवडिलांनी कसं असावं मुलींच्या बाबतीत हे थोडंसं बोललेलं.
थोडा माझा पण अनुभव होता त्यातला, म्हणजे मी स्वतः जे सहन केलेलं आहे ते पण होतं आणि बघितलेलं पण थोडं असतं. आणि खरोखरच सांगते, एक वेळ मुलांच्याकडे नाही लक्ष दिलं चालतं, पण मुलींचं आईवडिलांनी सगळं व्यवस्थित करावं. आणि आईवडीलच चांगले लागतात, लक्षात ठेवा. मुलींचं चांगलं होण्यासाठी दुसरं कुणीही किती जरी असलं तर आईवडिलांची सरी येत नाही. त्यामुळं आईवडिलांनी जी कर्तव्य त्यांची असतात ती केली पाहिजेत. आणि सिटी लेवलला मुलींच्या बाबतीत दुर्लक्ष होतं. खेडेगावात होतं बघा. खेडेगावात कसं चुलत्या असतात, चुलत चुलती चुलत्या असं सगळे असतात, भाऊकी असते. त्यामुळं भाऊकीच्या लाजनं तर मुलींचा म्हणजे मानपान व्यवस्थित करतात. असं सिटी लेवलला कसं असतं, कोण विचारतच नाही. कोण म्हणजे त्यांना विचारायला कोणच नसतं, आपलं सगळं हे असतं. त्यामुळं मुलींच्या बाबतीत तर सिटी लेवलला करत नाहीत व्यवस्थित. आत्ताच्या मुलींचं होतं, पण आमच्या वेळेच्या ज्या मुली होत्या त्यावेळी भरपूर मुलींचं म्हणजे हाल व्हायचं, काय मिळायचं नाही आणि दुर्लक्षच सगळं. आणि बघाय कसं त्यावेळी हुंडा पद्धत पण जास्त होती की म्हणजे मुलींचं लग्न मुलगी द्यायची म्हटलं की तिला सगळं द्यायला लागायचं, करायला लागायचं. आता ती पद्धत बंद झालेली आहे. आता शक्यतो देऊन करून नेतात, पण आधी तसं नव्हतं. त्यामुळं लय भरपूर म्हणजे 4-5 मुली असल्या, 3-4 मुली असल्या, 2 जरी असल्या तर आईबाबाला एकदम असं ओझं वाटायचं. आता शक्यतो तसं काय नाही आहे. आता मुलींची संख्याच कमी झालेली आहे. आणि आता लोक जरा म्हणजे विचार पण थोडा वेगळा करत आहेत, लक्षात ठेवा. आता जरासं लोकांच्या विचारात बदल पण झालेला आहे. आधी तसं नव्हतं. आधी मुली म्हणले की आधी मुलगी द्यायची आहे, तिचं लग्न करायचं आहे, ते एक वज्जा आहे डोक्यावर असं म्हणायचे. आता शक्यतो तसं काय नाही आहे. आणि मेन आईवडील असं खंबीर असलं मुलींचं मग कुटुंब तटत नाही, लक्षात ठेवा. तर आईवडील खंबीर पाहिजे, नसलं तर भाऊ तर चांगला पाहिजे. आणि ती तिघं पण जर नसलीत व्यवस्थित तर मग काय मुलींचं कल्याणच. आणि तशात जर आणि नवरा चांगला नसला किंवा सासू-सासरे चांगलं नसलं तर मग काय त्या मुलगीच्या जगण्यात काही अर्थ राहत नाही, लक्षात ठेवा. तिनं शेवटी मेलेलं बरं अशी परिस्थिती त्या मुलगीची होते. कारण जगून सगळ्यांचं सण करतच बसावं लागतं. आणि बाईचं आयुष्य खूप विचित्र आणि कठीण. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पाऊल सांभाळून व्यवस्थित टाकावं लागतं. बोलताना सुद्धा प्रत्येक शब्द विचार करून बोलावा लागतो. आणि तेवढा विचार करून सुद्धा तिच्या डोक्यावरच काहीतरी येतं, ती अशीच आहे आणि तशीच आहे असं असं. तसं पुरुषांच्या बाबतीत नसतं. पुरुषांनी कसं वागलं, काय वागलं तरी त्यांना चांगलंच म्हणतात. पुरुषाला कुणीही नावं ठेवत नाही. पण बायकांच्या बाबतीत तसं नसतं. जरा काय झालं की चालू, तुझी मुलगी असली, तुझी बहीण तसली, तुझी बायको असली, असं चालू होतं.